नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आता मी तुम्हाला आजचा विषय असा आहे की खूप जणांच्या आता मोजणी फीस जशी कमी झालेली आहे तर शेतीची मोजणी करायची आहे। कोणाचे शेतं सरकलेले असते इकडं तिकडं, आपल्याला ॲक्युरेट माहीत नसतं की आपली शेती ही आपल्या ताब्यात आहे की दुसऱ्याच्या ताब्यात गेली, की आपल्याला आता शेतीची पहिलं वाटते की आपली शेती खूप आहे आणि आता आपल्याला काही मोजणी करायची गरज नाही। पण काहींचं कसं असतंय की एखाद्या वेळेस आपलं शेत जसं की बांध करून म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या झाडाझुडपांमुळं म्हणा, कशामुळे हो ते तितकी जागा आपली पडीत पडते आणि मग ती पडीत पडलेली जागा मग दुसरा कोण दुसरा माणूस काय करतो की त्याला कोरून त्या झाडापर्यंत येतो आणि तो बांध आहे ना, तो असा त्याच्यानंतर मग तो असा सरळ बांध दाखवतो की इथनं माझी शेती आहे। आणि जे भोळे भाबडे शेतकरी असतात ज्यांना आधीच शेती कमी आहे 2-3 एकर वाल्याला, ते काय करतात की स्वतःच्या जे वाट्याचे म्हणजे भोळे बाबडे जे असतात ते सहखुशीने देऊन टाकतात। त्यांना असं वाटतंय की आपली आधीच शेती कमी आहे, त्यांचा गट मोठा आहे, त्यांच्या ह्याच्यात जास्त कोरील असन, मग त्यांनी जर का मोजणी काढली तर आपल्या इकडे सरकन किंवा काही होईल। अशा शेतकऱ्यांसाठी आज मी एक खास ॲप घेऊन आलेलो आहे अशा, आणि याच्या प्रकारे एक तुम्हाला चांगल्या प्रकारे अशी ही माहिती जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे। तर त्या ॲपची माहिती मी तुम्हाला इंस्टाग्रामवर देत नाही, कारण की इंस्टाग्रामने माझं पहिलं जे अकाउंट होतं मी ज्याच्यावर रील सोडते ते अकाउंट सध्या सीज केलेलं होतं आणि मग नंतर ते चालू झालं, पण त्याच्यावरचे व्हिडिओ सगळे डिलीट झाले आणि त्याच्यामुळे मला ते परत रिकवर करणं शक्य झालं नाही। आणि त्याच्यामुळे मी आता तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबवर सर्व माहिती इथे टाकून देणार आहे। आता तुम्ही बघू शकताय की हे जे शेत आहे, या शेताचा हा जो बांध आहे, हा बांध जाईल सरळ इकडे खालीपर्यंत, इकडे बांध जाईल। हा बांध तुम्हाला असा सरळ दिसतोय पण तो कदाचित सरळ नाही आहे, तो वाकडा तिकडा बांध आहे। आता तुम्ही बघू शकता इकडं पण सुद्धा हा बांध पण आता सरळ नाही आहे, वाकडा तिकडा बांध आहे। इकडं पुढं अलीकडं आला आता हे बघा, ही जी बोरीची झुडूप आहे, या झुडपामुळे या बांधाला समजा या बांधापर्यंत त्या शेतकऱ्याला जाता येत नाही। आता अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, आपल्या मोबाईलवरून आपल्याला शेतीची मोजणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला सोप्या भाषेत सर्व समजून सांगतो। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो। तर मित्रांनो, आता आपण ही स्क्रीन रेकॉर्डिंग ही जे आहे ती चालू करेल आणि आता या स्क्रीन रेकॉर्डिंगमधून आपण आता बघणार आहोत की आपली जी शेतीची मोजणी आहे ती कशा प्रकारे करता येईल आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च काय आहे, ते कशी काम करते व आपलं रान एकदम ॲक्युरेट मोजून देतेच का किंवा नाही, हे सर्व आपण बघणार आहोत। तर आता मी तुम्हाला घेऊन जातोय माझ्या शेतीच्या मॅपवर। आता माझ्या शेतीचा मॅप कसा काढायचा, आपल्याला आधी माझ्या शेतीचा मॅप काढण्यासाठी आपल्याला गुगलवर जावं लागेल। गुगलवरती आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथे सर्च करायचं आहे भूनकाशा। आता हे बघा, इथं वरती भूनकाशा हे एक वेबसाईट आलेली आहे। आता त्याच्यावर आपण क्लिक करू, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता ही ओपन व्हायला थोडा टाईम लागेल। टाईम लागला तरी चालेल, पण आपल्याला ती मोजणी आता तुमच्या इथे पूर्ण म्हणजे जसं की खाते क्रमांक, गट क्रमांक इथे आपल्याला सर्व टाकायचे आहे पुढं, आणि जे टाकले की त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपल्या शेतीचा मॅप रिपोर्ट कळून जातो। आता मी तुम्हाला दाखवतोय, तोपर्यंत होल्ड करा। तर मित्रांनो, आता आपला हा भूनकाशा हा ॲप आपलं जी वेबसाईट आहे ती चालू झालेली आहे। आता आपण याला भूनकाशा वेबसाईट आहे ती जी आपण आता त्याच्यावरती आपला जो रेकॉर्डला जो मॅप असतो तो आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण या रानाची मोजणी करणार आहोत। तर आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल,
हे जे 3 लाईन दिसतात याच्यावर क्लिक करायचं आणि ह्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर इथे कॅटेगरीमध्ये जे रुरल दाखवतंय ते रुरल आणि अर्बन दाखवतंय अर्बन. तर आपली आपली कॅटेगरी सिलेक्ट करा. रुरल म्हणजे जे आपल्याला रुरल म्हणजे शेती मोजायची असली तर रुरल कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि जर आपल्या शहरी भागात जर गुंठा मोजायचा असेल किंवा काही मोजायचं असेल, गुंठ्याचा गट क्रमांक मोजायचा असेल, त्याच्यानंतर काही मोजायचं असलं, गट मोजायचा असला पूर्ण समजा एखाद्या प्लॉटिंगचा, तर त्याच्यासाठी तुम्ही हे अर्बन यूज करू शकता. तर आता आपण बघणार आहोत इथं आता डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे. डिस्ट्रिक्ट आहे आपला जालना. जालना जिल्हा आपण ते सिलेक्ट केलेला आहे. आता इथं तालुका आलेला आहे. तालुका सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला परत एकदा तालुक्यावर क्लिक करून जालना करावं लागेल तिथे. आता तालुका जिल्हा आमचा जालनाच आहे. आम्ही इथं जालना केलेला आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की व्हिलेज. आता व्हिलेज सिलेक्ट करायला इथे सर्व गावांची जी नावं असतात ती इथं दिली. जसं की आता इकडे बघा तुम्ही बघू शकताय. सर्व गावांची इथे नावं दिलेली आहेत. आता इथे आपल्याला बोरगाव हे निवडायचं आहे. बोरगाव निवडल्यानंतर आता त्याच्या खाली इथं सिलेक्ट प्लॉट नंबर असं दाखवतात. सिलेक्ट प्लॉट नंबर करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक झाल्यानंतर आपल्याला खाली आपला जो गट क्रमांक आहे तो इथे निवडायचा आहे. गट क्रमांकापर्यंत जोपर्यंत आपण गट क्रमांक निवडत नाही तोपर्यंत आपल्या मॅपचा रिपोर्ट येत नाही. आपण गट क्रमांक आता इथे बघू शकता तुम्ही. आता मी इथे तुम्हाला गट क्रमांक दाखवतोय. आता इथे तुम्ही बघू शकताय इथे आपण आता 80 गट क्रमांक निवडून बघू एकदा. हां. आता आपण इथे 80 गट क्रमांक निवडून बघितलेला आहे. आता इथे सर्व दाखवतंय की जसं की आपल्याला 80 गट क्रमांकामध्ये जितके नाव आहे, त्यांचा खाते क्रमांक काय आहे, त्याच्यानंतर त्यांच्या शेतीवर जमीन म्हणजे त्यांच्या नावावर जमीन किती आहे, हे सर्व या मॅप रिपोर्टमध्ये दाखवतात. आता आपल्याला जर याचा मॅप बघायचा आहे, तर याचा मॅप बघण्यासाठी आपल्याला साधारणतः तुम्हाला दाखवतो मी. आता इथं मॅप रिपोर्ट बघायचा आहे, तर मॅप रिपोर्टवर क्लिक करायचं. आता हे माझं नाही पण मी दुसऱ्याचं करून दाखवतोय. आता इथं मॅप रिपोर्ट झाला की त्याच्यानंतर याला असं इथं झूम करायचं आणि याच्यावर उघडा बटनावर टॅप करायचं. याच्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा 80 गट क्रमांकातला जेवढा पण मॅप आहे आपला 80 गट क्रमांकामध्ये कितीही नाव असू द्या, पूर्ण गटामध्ये सामायिक क्षेत्रात जो गट असेल त्या गटाची पूर्ण माहिती इथे येते आणि ते किती जणांच्या नावावर आहे हे सुद्धा दिसून येते. इथे बघा 6 जणांच्या नावावरती आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की सगळ्यांच्या नावावर असले तरी पण इथं सर्वांचे जे आहे शेती किती आहे ते दाखवलेलं आहे. जसं की आसाराम संपत काळे 1.19 आर म्हणजे 3 एकरला 1 गुंठा कमी असं शेती अशी दाखवलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत डायरेक्ट. आता आपल्याला एक काम करायचं आहे. आता इथं आपण बघितलं, सर्व बघून आलो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोअरला जायचं आहे. साधारणतः प्ले स्टोअरवर जायचं किंवा ॲप स्टोअरवर जा आणि तिथे सर्च करायचं आहे बिग जी स्पेस लँड मेजर ॲप. आता हे बघा तुम्ही जी लँड मेजर ॲप हा इथे वरती आलेला आहे. मी त्याच्यावर क्लिक करतो. जी लँड मेजर ॲप हा आलेला आहे. आता इथे तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. माझा अपडेट करायचा राहिला, मी अपडेट करून घेतो. तुम्ही बघू शकता आता अपडेट होत आहे आपला ॲप. अपडेट झाल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट मॅप रिपोर्ट. आता मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आपण आता इथे जो रिपोर्ट आहे तो आपण इथे हे बघू शकता. इथे आपण आता याला अपडेट केलेला आहे. अपडेट झाल्यानंतर आपल्याला सहज आता हे उघडा करायचं आहे. याच्यावर उघडा बटनावर टॅप करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता बघू शकताय इथे मी आता उघडा बटनावर टॅप करतोय. आता मित्रांनो आपण इथे उघडा बटनावर टॅप केल्यानंतर आपल्याला इथे एक असा जो आहे एक तुम्हाला पूर्ण असं दिसून जाईल की मॅप कसा ओपन झालेला आहे. आता याला ओपन केल्यानंतर आपल्याला इथे सांगतंय की तुम्ही प्रीमियम घ्या. प्रीमियम घ्या असं म्हणतंय. पण आपल्याला याचा प्रीमियम घ्यायचा नाही आहे. प्रीमियम जर तुम्ही कंटिन्यू टू ट्रायल असंही करू शकता किंवा डायरेक्ट प्रीमियम पूर्ण बंद करून तुम्ही
समजा आपल्या जसं की फुकटमध्ये याचा उपयोग करू शकता. तर आता आपण बघणार आहोत तिथं मॅप आहे हा जो आपला हा चालू झालेला आहे. आता हा चालू झालेला ॲप आहे. तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, आपला जी-पी-एस लोकेशन हे ऑन करायचे आहे. आता आपण इथे जी-पी-एस लोकेशन जे आहे ते ऑन केलेले आहे. आता हे ऑन केल्यानंतर आपल्याला इथे आता आपला सर्व आपण जिथे उभे आहोत तिथे आपला हा जो ही जी फुली दिसत आहे तुम्हाला, ती फुली इथपर्यंत आलेली आहे. आता आपण इथं बघू शकताय की जे मी आता जिथं उभा आहे तिथली शेती आता आपल्याला मोजायची आहे. तर आता ही कशी मोजायची ह्याचं मी आता तुम्हाला एक साधं सिंपल उदाहरण सांगतो. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिले सांगितलं होतं की हा बाण थोडासा वाकडा आहे. तर हा बघू शकता तुम्ही, हा बांध वाकडा आहे. आता आपल्याला हे जे रान आहे आपल्या वहितीला जेवढं रान आहे तेवढं आपल्याला मोजायचं आहे. तर आपण आता त्याच्यावर काय करायचं आहे, इथं माप जोडे, इथं आलेलं आहे माप जोडे, याच्यावर प्लस आयकॉनवर क्लिक करून इथे आपल्याला आता स्कोप ओपन झालेला आहे. आता स्कोप ओपन झाल्यानंतर आपल्याला जिथे जिथे बांधाचे कोपरे आहेत तिथं हा स्कोप घेऊन जायचा आहे. स्कोप घेऊन गेल्यानंतर आपल्याला साधारणतः तुम्ही बघू शकता आता स्कोप ओपन झाल्यानंतर आपण आता जेवढी आपली जमीन सध्या वहितीमध्ये आहे ती आपण बघणार आहोत आणि ती आपण आता मोजणार आहोत. तर आता मी इथे आता सिलेक्ट करतोय, एक एक पॉईंट सिलेक्ट करतोय. तुम्ही पण अशाच प्रकारे असे पॉईंट आहे ना सिलेक्ट करा. जसे की आपली जमीन सध्या किती भरती आहे, काय भरती आहे याच्यावरून आपल्याला अंदाज येऊन जाईल. आणि जर तुम्हाला नसेल जमत तर मग आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9322690053. या नंबरवर तुम्ही कॉल करून मला स्वतः तिथे मोजणीसाठी बोलवू शकता. याची आपली जास्त काही कॉस्ट घेत नाही आपण. ₹500 हेक्टर किंवा एक हे जे असतंय ₹500 साधारणतः एक गट पूर्ण मापून द्यायचा आपला ₹500 इतका चार्जेस असतो. तर आता तुम्ही बघू शकता इथे आपण इथे पूर्णपणे ही जमीन मोजलेली आहे. आता या जमिनीस दाखवतो 21 आर म्हणजे 21 गुंठे. तर आता या जमिनीची पूर्ण आपल्याला समजा बांधा आपल्याला मोजायचे आहेत आणि त्याच्यानंतर कळेल की आपला किती गुंठे रान आपली पडीत आहे और किती गुंठे आपलं वहिती आहे. तर आता हे बघायचं आहे तुम्हाला. हे बघण्यासाठी तुम्हाला हे पूर्ण कॅन्सल करायचं आहे आणि त्याच्यानंतर कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला परत एकदा त्याच रानाला जिथे जिथे आपल्याला पॉईंट द्यायचे तिथं देऊन घ्यायचे. आता मी इथे पॉईंट दिलेले आहेत. आता हे पॉईंट दिल्यानंतर इथे हे सांगतंय की 2 गुंठे रान जे आहे 2 गुंठे शेत हे पडीत होते, जे आपण पहिल्याने मोजले नव्हते, पण आता 2 गुंठे पडीत रान आहे. आता याच्यामुळे हे कशामुळे झालेत, हे झालेत की हे जे इथे बघू शकता तुम्ही, हे जे आता हे हिरवं जे आहे आपला स्कोप जिथं आहे, समजा तुम्हाला साधारणतः डायरेक्ट दाखवतो. हे जे आहे याच्यामुळे आपला हा इतक्या जागेमुळे इथे 2 गुंठे जागा आपली भरत आहे, इतकं आपलं पडीत आहे हे आपल्याला दाखवते. आणि आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतोय की समजा आता आपल्याला एखाद्याचा गट क्रमांक काढलाय आपण. आता पहिले जो गट नंबर काढलाय, आता आपल्याला माझा स्वतःचा जो क्रमांक आहे तो मोजायचा आहे. आता माझी स्वतःची जमीन आहे एका ठिकाणी 1 एकर. आता मी ती 1 एकर जमीन इथे मोजणार आहे. हा गट सध्या स्पेशल आहे, म्हणजे सामायिक आहे. याच्यामध्ये कुठेही बाण-धुरा नाही आहे. तर मी तुम्हाला आता इथे दाखवतोय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी इथे एक पॉईंट देणार आहे. आपल्याला 1 एकर पूर्ण जमीन 1 एकर मोजायची आहे इथे. तर 1 एकर जमीन मोजण्यासाठी मला साधारणतः तुम्हाला दाखवता येईल. एक एकर जमीन आपल्याला मोजायची आहे. तर आता 1 एकर जमिनीसाठी आपल्याला क्षेत्र इथं निवडायचं सांगितलेलं आहे.
तर आता मी हे क्षेत्र निवडत आहे. तुम्ही बघू शकता इथे मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, इथे हे रान शिल्लक भरतंय. म्हणजे जसं की हे रान आपलं साधारणतः 1च एकर आहे, पण 3 गुंठे इथे शिल्लक भरतंय. तर आपण इथे बघू शकताय, की एकदम अचूक पद्धतीने हा ॲप तुम्हाला मोजणी करून देतो आणि तुम्हाला याच्यासाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही आणि जे तुम्ही रील बघताय, आता तुम्ही जी लँड मेजरबद्दल एखादी रील बघा, किंवा एखाद्या याच्यावरती जाऊन बघा. तुम्हाला असं भरपूर सांगतील, की ही कमेंट करा, ती कमेंट करा. मग नंतर आम्ही तुम्हाला रील आपलं मेसेज करतो डीएमला आणि त्या डीएममधून मग तुम्ही लिंक घ्यायची आणि मग नंतर हे करायचं. कारण याच्यामुळे काय होतं, की त्यांचे फॉलोअर्स वाढतात. त्यांचे फॉलोअर्स वाढतात आणि मग नंतर त्यांना जे कमवायचं ते तर कमवून बसतात. पण आपल्यासारख्या शेतकऱ्यांना हे म्हणजे ते पूर्ण यांना आणि पुन्हा ते सर्व जे कमेंट येतात त्यांना जितक्या पण ते पाठवू शकत नाही. तर ते पाठवू शकत नाही आणि मग आपलं काय होतं, आपल्याला नंतर त्यांचेच व्हिडिओ, त्यांचेच सर्व असं जास्त प्रमाणात बघायला भेटतात. आपला डाटा हा वेस्ट जातो. त्याच्यामुळे तुम्ही जो YouTubeला माझा व्हिडिओ बघताय, हा ॲप आहे जी लँड मेजर ॲप. मी तुम्हाला याचं पूर्ण असं हे पण दाखवलेलं आहे, की कशा प्रकारचा याचा लोगो आहे. आता मी तुम्हाला याचा लोगो दाखवतो कसा आहे. हे बघू शकता मित्रांनो. तुम्हाला आता इथे लोगो दाखवतोय मी याचा. हा तो ॲप आहे जी लँड मेजर ॲप. हा ॲप आहे. हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. याला कुठलीही कॉस्ट लागत नाही. पण प्रीमियम जर घ्यायचा असेल, प्रीमियम गरज पडते केव्हा, की जेव्हा आपल्याला एखादा ॲप 6-7 महिने आपण लगातार वापरला आणि त्याच्यानंतर तो ॲप आपल्याला काय म्हणतो, की आमचा आता परतावा द्यायचा आहे. परताव्याच्या वेळेस आपल्याला तो पूर्णपणे पैसे आपल्याला मागवतो. तर असं असं करू नका. आणि जे समजा आपलं हे आहे पैसे आहे ते विनाकारण वाया घालवू नका. मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ही लिंक म्हणजे हा ॲपचा प्रिव्ह्यू दिलेला आहे. यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. आता यूट्यूब मी तुम्हाला ओपन करून नाही दाखवू शकत. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूब ओपन करा आणि त्याच्यावर टाका, की जी लँडबद्दल मला काहीतरी माहिती सांगा. तर जी लँड मेजर ॲप याबद्दल माहिती कोणताही क्रिएटर हा त्याच्याबद्दल माहिती सांगणार नाही. तुम्हाला भरपूर माहिती सांगतील, भरपूर ॲपची माहिती सांगतील, पण या ॲपसारखी माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाही. या ॲपसारखा तुम्हाला जो तपशील आहे तो एवढा भारी तपशील आहे या ॲपचा मागचा, की त्याच्यामुळे माझं म्हणजे माझी जेवढी शेती होती तेवढी तर मला परत मिळालीच. पण जर तुमची तशी फसेल असली तर